साली टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये हिस्टोपॅथॉलॉजी लॅबमध्ये जॉईन झाले. तेव्हापासून आज तागायत कॅन्सर आणि कॅन्सर एवढंच माझ्या डोक्यात हा विषय असतो. रिसर्च त्यामध्ये झाला. माझ्याविषयी बऱ्याच जणांनी ऐकलं आहे आत्तापर्यंत, पण काही काही चेहरे मला नवीन दिसत आहेत, म्हणून मी थोडक्यात माझी इंट्रोडक्शन दिली. आणि मला एक आठवतं, सुधीरजींची एक आठवण मी सांगते. जेव्हा ते आमच्या घरी आले होते, नुकतंच मी मशीन घेतलं होतं, बऱ्याचशा गोष्टी नवीन शिकायच्या होत्या. तर सरांनी तिथे लाईव्ह वॉटरचं महत्त्व दाखवायसाठी मला म्हणाले हे चालू करा. आणि लाईव्ह वॉटर येत असताना लायटर घेतला आणि त्यात हायड्रोजन आयॉन तसे स्पार्कल्स दाखवले आणि ते मी कधी विसरणार नाही. म्हणजे ह्याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की डेमॉन्स्ट्रेशनचा केवढा मोठा रोल आहे हे आपल्या बिझनेसमध्ये. ही गोष्ट माझ्या लक्षात आली. नुसतं आपण वाचून यूट्यूबवर व्हिडिओ बघून वगैरे ह्याच्यापेक्षा डेमो बघितलं तर खूप गोष्टी कळतात. माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर आपले हे संदीप बेल्लेकर आहेत, इथे समोर उभे आहेत. ते माझे स्नेही आहेत, फॅमिलीशी रिलेटेड आहेत. आणि त्यांच्या मिसेसना 2 वर्षापूर्वी ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला आणि मग त्यांनी ट्रीटमेंट दिली. केमोथेरपी आणि रेडिएशन वगैरे सुरू झालं. साईड इफेक्ट्स खूप व्हायला लागले आणि ते जरा क्युरियस आहेत. तर त्यांनी ट्रीटमेंट घेताना आसपास चौकशी केली आणि त्यांना तेव्हा असं कळलं की कोल्हापुरामध्ये एक सेंटर आहे, म्हणजे अनेक सेंटर्स आहेत, त्यातलं पेडणेकरांचं एक सेंटर आहे. तर तिथे ते केंगेन वॉटर अवेलेबल आहे. मग त्यांनी आणि ते लाईव्ह वॉटर घेतलं तर जास्त इफेक्टिव्ह असतं. मग ते आपल्या मिसेसला रोज घेऊन सकाळी तिथे लाईव्ह वॉटर प्यायला घेऊन जायचे आणि 9.5 घरी घेऊन येत होते. जवळजवळ 6 महिने त्यांनी हे अगदी रिलिजियसली केलं. ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण त्यांचे बाकीचे पण अनेक व्याप आहेत, पण ते सांभाळून त्यांनी केलं आणि त्याचे रिझल्ट त्यांना 100% मिळाले. आज त्यांची मिसेस एकदम व्यवस्थित आहे, घरातली सगळी कामं करते, मी खूप जवळून ओळखते तिला. मग आता हे त्यांचं एक्झाम्पल माझ्या पुढे होतं. माझा एरिया ऑफ इंटरेस्ट आहे तो कॅन्सर आहे, त्यामुळे मग मी म्हटलं आता आपण ह्याची माहिती घेऊया. मग त्यांनी मला अरुण सुतार सर आणि आनंद लोहार सर दोघांची इंट्रोडक्शन करून दिली. लोहार सरांकडे मी गेले. माझ्याबरोबर माझे आणखीन एक क्लासमेट्स आहेत, त्यांच्या मुलाला नुकताच ब्लड कॅन्सर डिटेक्ट झाला होता आणि ते पण शोधत होते काय करायचं, कसं करायचं, ट्रीटमेंट कुठली द्यायची वगैरे सगळं. मग मी त्यांना म्हटलं असं असं एक आहे केंगेन वॉटर, आपण जाऊया. आम्ही त्यांच्या घरी गेलो लोहार सरांकडे. सरांनी डेमो उत्तम प्रकारे दिलं, पण थोडा रिसर्चचा ब्रेन असल्यामुळे बऱ्याचशा शंका मनात आल्या की हे असं कसं, ह्याच्यामागे काय लॉजिक आहे आणि काय सायन्स आहे ते पण शोधून काढूया. मग मी माझं क्वेश्चनर तयार केलं सरांचा डेमो बघितल्यानंतर आणि मग सरांना म्हटलं सर परत एकदा आम्हाला डेमो बघायचे. मग आम्ही एक 2 आठवड्यांनी परत सरांकडे गेलो. सरांनी सगळ्या शंकांचं निरसन केलं. आय वॉज टोटली ॲग्रीड आणि कन्व्हिन्स्ड. आणि वन फाईन डे आय डिसाइडेड टू गो फॉर दिस मशीन. ओके, आता हे घेतल्यानंतर हे मी 12 ऑगस्ट 2025ला घेतलं. म्हणजे मी फक्त 6 महिनेच या फील्डमध्ये आहे. ॲक्च्युली आज ह्या लिडरशिप ट्रेनिंगमध्ये माझा तेवढा रोल नाही आहे, म्हणजे मी खूपच लहान आहे यामध्ये, पण पुढे जाऊन मी होणार आहे लीडर. सरांनी एक गोष्ट मला सांगायची वाटते की लोहार सरांनी मगाशी सांगितलं लॉ ऑफ अट्रॅक्शन, त्याचा मी माझ्या बाबतीतला अनुभव सांगते. माझा विसा होता 16 मार्चपर्यंत होता. मी 16 मार्चला परत येणार होते, पण तिथे थंडी खूप वाढली आणि आपल्या ग्रुपशी मी कनेक्टेड होते. सरांचे मेसेजेस, सुतारांचे आणि आमचे सगळा ग्रुप आहे आपल्या सुधीरजींचे मेसेजेस बघत होते आणि माझी खूप इच्छा होती की आपण ह्या ट्रेनिंगला पन्हाळ्याला पाहिजे असं. आणि इव्हेंच्युअली काय झालं, माझ्या अशी थोडी मला स्प्रेनचा वगैरे काहीतरी किरकोळ त्रास झाला आणि आय डिसाइडेड टू कम बॅक अर्ली, 1 month अर्ली. आणि म्हणून मला आज हे ट्रेनिंग इथे अटेंड करता आलं. सो आय एम व्हेरी हॅपी फॉर दॅट. मी 2 महिन्यांपूर्वी पोलंडला गेले. माझा मुलगा असतो तिथे. हां, ही माझी सुनबाई आहे आणि त्यांचं ते मशीन आहे ते प्लॅटिनम हे आहे. हां, तो पोलंडला असतो. तर आता रिसेंटली नोव्हेंबरमध्ये घेतलं हे मशीन. मी ऑगस्टमध्ये घेतलं, पण मी घेतल्यानंतर मी त्याच्या मागे होते की तू पण हे घे, त्याचे असे असे फायदे आहेत, कारण मला पण फायदे झाले ते मी सांगते आता. पण माझा मुलगा इंजिनियर आहे आणि कुठली गोष्ट सांगितल्यावर लगेच ऐकायची अशी नाही आहे, त्याची मनस्थिती नसते. त्याने त्याच्यावर 5 महिने स्टडी केला. मी 2 महिने केला. तो
5 महिने त्याच्यावर कंपॅरेटिव्ह स्टडी करत होता. मला फोन यायचा, आई पूर्ण जगामध्ये एवढी मशीन्स आहेत, अल्कलाईन वॉटरची एवढी मशीन्स आहेत, एवढ्या कंपनीज आहेत, तो एनर्जिकचंच का नाव घेतेस. मी म्हटलं मी टोटली कन्व्हिन्स्ड आहे, कारण सरांनी मला सगळे पॉईंट्स कंपॅरेटिव्हली सांगितलेले होते त्याचे, की ते हॉस्पिटल ग्रेडचं मशीन आहे, 6500 डॉक्टर्सनी ते स्टडी केलेलं आहे, जपानसारख्या एकदम ॲडव्हान्स कंट्रीमधलं ते आहे. त्यामुळे मी कन्व्हिन्स झाले होते. पण तरी त्यांनी पण सर्वे केला आणि आणखी एक दुसरं कुठलं तरी मशीन होतं, मी नाव विसरले. तो म्हणाला हे की हे घेणार, मी विचार करतोय. मला थोडीशी धाकधूक होती, आता हा कुठला घेतोय. फायनली त्याला पटलं आणि त्यांनी हे मशीन घेतलं नोव्हेंबरमध्ये. आणि तेव्हापासून माझी सुनबाई आणि माझा मुलगा हे पाणी पितात, लाईव्ह वॉटर पिता आहेत, नंतर ऑफिसला जाताना कॅरी करतात आणि बऱ्यापैकी त्यांना रिझल्ट्स आता हळूहळू यायला सुरुवात झाली आहे. ओके, आता मला झालेले बेनिफिट्स मी सांगू इच्छिते. थोडीशी माझी फॅमिली बॅकग्राऊंड सांगते, काही लोकांना माहीत नसेल तर. माझ्या माहेरी 3 कॅन्सर पेशंट्स होते, एक एक्सपायर झाले, एक सर्वायवर आहे, माझी बहीण आहे आज इथे, ती आलेली आहे, ती पण मशीन घेणार आहे म्हणून मी तिला तिथे घेऊन आले की तू बघ इथलं माहोल कसं असतं. तिच्या जावयानं ती गिफ्ट देणार आहे. शी इज अ कॅन्सर सर्वायवर, शी इज फाईन नाव. आणि सासरी म्हणजे 4 पेशंट्स होते कॅन्सर पेशंट. त्या गेल्या एक 5-6 वर्षांमधल्या घटना, त्यात वन ऑफ द पेशंट वॉज माय हजबंड. सगळे उपचार केल्यानंतर शेवटी मी हार खाल्ली आणि आय लॉस्ट हिम इन 2019. माझी करिअर सगळी कॅन्सरमध्ये, मी PhD कॅन्सरमध्ये केली. गेले 45 वर्ष मी त्याच्यातच काम करते. माझी प्रेझेंटेशन्स आहेत, पब्लिकेशन्स आहेत. म्हणजे स्वतःविषयी सांगणं चुकीचं आहे, पण माझ्या करिअरची ही शोकांतिका म्हणते मी खरं म्हटलं तर, कारण मी काही करू शकले नाही. मला राहून राहून असं वाटतं की त्यावेळेला जर हे मशीन असतं तर कदाचित आज चित्र वेगळं झालं असतं. पण शेवटी ह्या सगळ्या म्हणजे योगायोगाच्या गोष्टी आहेत असं मी समजते. मग ते गेल्यानंतर मी 4-5 वर्ष खूप डिप्रेशनमध्ये काढली आणि रोजचे व्यवहार आपले पुलंग करत होते. संदीपमुळे हे मशीन जेव्हा मला समजलं, सरांनी मला ते माहिती सांगितली, मी घेतलं, पाणी वापरायला सुरुवात केली सरांनी दिलेल्या प्रोटोकॉलनुसार. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, कारण मग अशी निलेशनी सांगितलं त्याप्रमाणे लोक ऐकतात आणि सोडून देतात, नाही कंटाळा करतात. घरात मशीन आहे पण ते लाईव्ह वॉटर प्यायला पाहिजे ना, जिवंत पाणी, ते नाव खूप छान आहे जिवंत, तर ते पित नाहीत, प्रोटोकॉल फॉलो करत नाहीत आणि फायनली दे ब्लेम दॅट दिस वॉटर इज नॉट वर्किंग. तर आपल्याला आपण जेव्हा मशीन जेव्हा आपण देतो तेव्हा हे सगळं व्यवस्थित समजावून सांगणं गरजेचं आहे. त्यामध्ये थोडासा वेळ गेला तरी चालेल, पण प्रोटोकॉल मस्ट बी फॉलोड आणि त्याचे काय फायदे आहेत हे पण तुम्ही एक्सप्लेन करणं खूप गरजेचं आहे. ओके, मग मला माझं डिप्रेशन हे पाणी प्यायल्यानंतर हळूहळू कमी व्हायला लागलं. जवळजवळ मला 2 आठवड्यात इफेक्ट मिळाला. पुण्याच्या रॅडिसनमध्ये जे प्रेझेंटेशन झालं त्यात मी हे सांगितलं होतं हा पॉईंट, कारण मी खूप तेव्हा मला ते एक्सपिरियन्स करत होते. आय वॉज व्हेरी एन्थुजियास्टिक. पूर्वी जशी मी 16-16 तास कंटिन्युअस काम करायची तसं काम करू लागले. पॉझिटिव्हिटी होती, बॉडी डिटॉक्स झाली आणि याच्या मागे मग अनेक कारण आहेत, सायंटिफिक रिझन्स सगळी मी शोधून काढली. तर आपलं ब्लड सर्क्युलेशन जेव्हा वाढतं तेव्हा प्रत्येक ईच अँड एव्हरी सेल गेट्स वॉटर, प्रॉपर न्यूट्रिशन आणि बॉडी डिटॉक्स होते, सगळे वेस्ट प्रॉडक्ट्स असतात ते एक्सक्रीट होतात. हे सगळे फायदे मी अनुभवले. आता हे पोलंडचं तर मी दरवेळेला सांगायची की माझा मुलगा पोलंडला मशीन घेणार आहे, पण आज मी सांगते की मशीन घेतलेलं आहे. आता पोलंडविषयी मी थोडंसं सांगू इच्छिते. तिथे हेल्थ प्रॉब्लेम्स खूप आहेत, कारण तिथे सनलाईट फार कमी आहे. सनलाईटचे खूप फायदे आहेत. आपण इंडियासारख्या इक्वेटरवरच्या देशामध्ये राहतो, त्यामुळे आपण खूप त्या मानाने आपण खूप सुदैवी आहोत असं मी म्हणेन. तिथे बघितल्यानंतर मी सांगते तुम्हाला. आणि ते लोक खूप हेल्थ कॉन्शियस आहेत, पण तिथे मेडिकल एड आपल्यासारखी अवेलेबल नाही. मला जेव्हा प्रॉब्लेम झाला म्हणजे माझा स्वतःचा एक्सपिरियन्स मी शेअर करते आणि ह्याचं कनेक्शन काय ते मी तुम्हाला सांगते. शेवटी मला फिजिओथेरपिस्टची अपॉइंटमेंट मिळायला 8 दिवस थांबावं लागलं, कारण तिथे त्यांच्याकडे ट्रेंड लोक खूप कमी आहेत. मुळात आधी लोकसंख्या कमी, त्यात आणि ट्रेंड एक्सपिरियन्स लोक कमी. मग नंतर मेडिकल त्या जी काही प्रिस्क्राईब केलेली मेडिसिन्स होती ती मिळायला 8 दिवस थांबायला लागलं. त्यामुळे मेडिकल एड अतिशय वाईट आहे तिथे. म्हणजे मी सफर झाले म्हणून मी मनापासून सांगू इच्छिते. मग मी विचार केला की इथे जर हे अशी परिस्थिती आहे तर इथे केंगेन वॉटरला भरपूर मोठा स्कोप आहे.
आणि एक माझं आवडतं वाक्य आहे, म्हणजे माझी छोटीशी कॉन्ट्रीब्युशन म्हणेन मी या फील्डला, की केंगेन वॉटर हॅज गॉट अ होलिस्टिक अप्रोच. WHO होलिस्टिक अप्रोच का म्हणते मी, तर मी नेहमी सांगते त्याप्रमाणे मॉडर्न मेडिकल सायन्स किंवा आयुर्वेदिक किंवा आपल्यामध्ये आहेत काही डॉक्टर्स, तर कुठल्याही डॉक्टरकडे आपण गेलो की ते विचारतात तुम्हाला काय होतं आहे, सिम्पटम्स काय आहेत, तुमचे रिझल्ट्स काय आहेत, त्यानुसार ते आपल्याला मेडिसिन प्रिस्क्राईब करतात. पण इथे गोष्ट वेगळी आहे. इथे तुम्हाला त्या मशीनला काहीही सांगायची गरज नाही. यू जस्ट रिप्लेस युअर वॉटर अँड द वॉटर विल टेक केअर ऑफ ऑल द प्रॉब्लेम्स इन द बॉडी. आणि जे मायन्यूट प्रॉब्लेम्स असतात ते कुठल्याही टेस्टनी सुद्धा डिटेक्ट होत नाहीत बऱ्याच वेळेला. आणि आपण समजा हेडेक आहे किंवा आणि काय म्हणून गेलो डॉक्टरकडे, पण बाकीचे अनेक गोष्टी आपल्या शरीरामध्ये असू शकतात, पण ते पाणी प्यायल्यामुळे आपोआप त्याचा निचरा होऊन जातो. आणि दिस इज द विन विन सिच्युएशन. तर मग हा जो पॉईंट आहे हा मी माझ्या मुलाला, माझ्या सुनेला हा सांगितला आणि म्हटलं तुम्ही आता याचं डेमॉन्स्ट्रेशन द्या, लोकांना एज्युकेट करा. मी 2 महिने होते तेवढ्या काळामध्ये जे कोणी रिलेटिव्ज आले त्या सगळ्यांना मी सांगत होते. नंतर आपल्या सुधीर सरांनी एक 6 पेजेस एका ह्याच्यामध्ये त्यांनी 6 पेजेस एक तुम्ही डेमो दिलं होतं की वेळ लोकांना कमी असेल तेव्हा हे दाखवा. मी त्याचं A4 साईजचं लॅमिनेट करून नेलेलं होतं, ते मी दाखवायची. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी त्यामुळे क्लिअर व्हायच्या लोकांना. हां, अँड दे वेर व्हेरी मच इम्प्रेस. अल्कलाईन वॉटर हे कोणाला माहितीच नाही आहे तिथे. काय हेल्थ कॉन्शियसनेस आहे, पण काय करायचं त्यासाठी हे त्यांना माहीत नाही. मग मी विचार केला आपण जर, आणि आता माझ्या मुलांनी हे मशीन घेतलं. ही इज द फर्स्ट पर्सन टू इन्स्टॉल इन द पोलंड. सो इट इज अ हिस्ट्री इन द एनर्जिक वॉटर. ओके, मी त्याला सांगितलं, तो IT मध्ये आहे. पहाटे, आणि माझी सून आहे ती HR मॅनेजर आहे. लाईफ अतिशय टफ आहे, मुंबईसारखं आहे. मी मुंबईत काम केलं, मला माहिती आहे. पहाटे 4:15ला बरोबर गजर लावून उठतात, बाहेर बर्फ पडत असतं, हवा बेकार असते. 5:15ला दोघे बाहेर पडतात आणि ड्युटीवर जातात. मग तेव्हा मला असं मनात यायचं एवढं हार्ड लाईफ आहे, तर ह्या मुलांनी ह्याच्यावर जर काम केलं थोडं तर त्यांना ह्याची गरज नाही आहे, एवढं हार्डवर्क करायची गरज नाही आहे, असं मला एक मनात आलं. मी त्यांना समजावून सांगितलं. ओके, आणि इट इज अ फॅक्ट. ओके, लोक तिथे हेल्थ कॉन्शियस आहे, फक्त त्यांना यू हॅव टू मेक देम अंडरस्टँड की यू जस्ट रिप्लेस युअर RO आणि हे मशीन लावा. ROचे डिसॲडव्हान्टेजेस सांगितले सगळ्यांनाच आहेत ना, ते कॅल्शियम डेफिशियन्सी आणि हे सगळं. आता आय नीड नॉट रिपीट इन दिस ऑडियन्स बिकॉज एव्हरीबडी नोज अबाउट इट, म्हणून मी थोडक्यातच सांगते तुम्हाला. तर आणि दुसरी गोष्ट अशी आहे तिथे की ती मेडिकल फॅसिलिटी इज व्हेरी व्हेरी एक्सपेन्सिव्ह. मला हार्डली अर्धा तास सुद्धा त्या फिजिओथेरपिस्टनी चेक केलं नाही. नो प्रोफेशनॅलिझम. काय झालं आहे, बरोबर तपासलं, 3,000 रुपये आपल्या करन्सीमध्ये मी देऊन आले. तर सगळेच मेडिकल फॅसिलिटी तिथे खूप एक्सपेन्सिव्ह आहे. मग त्या कंपॅरिझनमध्ये जर हे मशीन त्यांनी विकत घेतलं, दिस इज अ वन टाईम इन्व्हेस्टमेंट. त्याच्यासाठी फारसं काही रिकरिंग कॉस्ट नाही आहे मेंटेनन्ससाठी. हे जर इफ यू मेक देम अंडरस्टँड दे विल गेट इट, दे विल ट्राय टू पुट दिस मशीन इन द हाऊस. तर मी मुलाला माझ्या आता एनकरेज करते. आता तिथल्या लोकांना पोलिशच भाषा येते, इंग्लिश येत असली तरी फारसे बोलत नाहीत. मी म्हटलं मी तुला इथून मदत करेन, आपण व्हिडिओ कॉल करूया, तू ट्रान्सलेट कर आणि पोलिशमध्ये सांग. मग त्याच्या ऑफिसमध्ये सगळीकडे असे म्हणजे आमचे ते प्लॅन तयार आहे आता, फ्युचर प्लॅन डेमॉन्स्ट्रेशनचा. मला वाटतं 1 वर्षभरामध्ये आम्ही बऱ्यापैकी मी लिडरशिपच्या ह्याच्यात येऊन बसू शकेल असं मला वाटतं. ओके, कमिंग बॅक टू द स्टोरी ऑफ कॅन्सर. कॅन्सर हा माझा मुख्य एरिया आहे. आता आम्ही ह्याच्यावर भरपूर विचार केल्यानंतर माझ्या असं लक्षात येतं, संदीपनी त्याच्या मिसेसनं जे वापरलं ते केमोथेरपीचे साईड इफेक्ट्स कंट्रोल करण्यासाठी वापरलं. बट इट कुड बी यूज ॲज अ प्रिव्हेंटिव्ह एड. कारण हे अल्कलाईन वॉटर आहे. कॅन्सर होतो तो ॲसिडॉसिसमुळे होतो, म्हणजे ॲसिडिक pHमुळे होतो, हे आता सगळ्यांना माहिती आहे. आय नीड नॉट रिपीट इट इन डिटेल. ओके, ऑक्सिजन कमी असतो, नंतर फ्री रॅडिकल जास्त असतात वगैरे वगैरे. तर जर हे म्हणजे प्रॉफिलॅक्टिक म्हणजे कॅन्सर होण्याची वाटच नाही बघायची. तुम्ही जर आधी बिफोर हँड जर हे वॉटर सुरू केलं प्यायला तर तुम्हाला कॅन्सर होणार नाही. आणि आजकाल बघितलं तर मला जवळजवळ दिवसातून 1 ते 2 फोन येतात. आय एम नॉट एक्झॅजरेटिंग की अरे आत्ता तर परवा त्या मैत्रिणीला बघितलं, तिला ब्रेस्ट कॅन्सर झाला. आता काल फोन आला,
लिव्हर कॅन्सर आहे. म्हणजे कॅन्सरचं प्रमाण खूप वाढत आहे. त्याचं कारण पण आपल्याला माहिती आहे, पेस्टिसाइड्स आणि ह्या सगळ्या गोष्टी वेअर वी डोंट हॅव एनी कंट्रोल ओव्हर द सिस्टीम. आपल्या हातात काय आहे, 11.5 pH पाणी आहे, अल्कलाईन वॉटर आहे. सो मेक द ज्युडिशियस यूज ऑफ दिस मशीन अँड वॉटर आणि यू कॅन बी अवे फ्रॉम कॅन्सर. तर दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या फॅमिलीमध्ये कॅन्सर असतो, काही प्रकारचे कॅन्सर जे आहेत ते हेरिडिटरी आहेत. ब्रेस्ट कॅन्सर इज वन ऑफ देम. त्यामध्ये BRCA1 BRCA2 अशी जीन्स असतात विच आर रिस्पॉन्सिबल टू प्रोड्यूस द ब्रेस्ट कॅन्सर. ती जर फॅमिलीमध्ये त्या पेशंटच्या मुलीला, बहिणीला किंवा आणखी लेडीजना जर असतील अँड इफ दे आर डिटेक्टेड इन टाईम, टाटा हॉस्पिटलला प्रिव्हेंटिव्ह ऑन्कॉलॉजी म्हणून एक सेक्शन आहे, तिथे ह्याचे स्टडी केले जातात. तर हे जर करून घेतलं तर अवेअरनेस वाढेल आणि मला वाटतं सगळ्यांना काही तिथे जाऊन टेस्ट करून घ्यायची पण आवश्यकता नाही आहे. सेल्फ एक्झामिनेशन मी प्रत्येक माझ्या लेक्चरमध्ये सांगते, ब्रेस्टची सेल्फ एक्झामिनेशन ही छोटीशी टेस्ट आहे. ती जरी लेडीजनी केली तरीसुद्धा त्याचा प्रिव्हेन्शनसाठी खूप फायदा होऊ शकतो. आणि जर हे मशीन घरात असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे इट विल यू विल नॉट रीच टू दॅट एक्सटेंट. ओके, हा पहिला फायदा झाला टू अवॉइड गेटिंग कॅन्सर. सेकंड इज टू अवॉइड द साईड इफेक्ट्स. थर्ड इम्पॉर्टंट थिंग इज कॅन्सर मॅलिग्नंट ट्युमर जे असतात ते डिस्टंट ऑर्गनमध्ये सुद्धा स्प्रेड होतात, त्यामुळे ते जास्त डेंजरस असतात. ट्युमरमध्ये दोन प्रकार आहेत, बिनाईन आणि मॅलिग्नंट. बिनाईन इट रिमेन्स लोकलाइज्ड, इफ इट इज रिमूव्ड देर इज नो हार्म टू द बॉडी आणि पेशंट गेट्स टोटली क्युअर्ड. पण मोस्टली दे आर मॅलिग्नंट, ते स्प्रेड होतात, सेल सगळीकडे स्प्रेड होतात. आणि जरी तुम्ही बेसिकली आता समजा ब्रेस्टमध्ये कॅन्सर आहे, तो जरी तुम्ही ऑपरेट केला, ट्रीटमेंट दिली, एखादी सेल मायक्रोस्कोपिक सेल सुटून आपल्या सर्क्युलेशनमध्ये गेलेली असते, तर ती परत तिथे तिला जिथे चांगलं ते ॲटमॉस्फिअर मिळेल, इट विल गो अँड हार्बर देअर अँड नरिश आणि प्रोड्यूस द ट्युमर. त्याला आम्ही सेकंडरीज म्हणतो किंवा मेटास्टासिस ऑफ ट्युमर. तर हे जर पाणी वापरलं तर ह्यामुळे आपल्या बॉडीमध्ये अल्कलाईन नेचर आपल्या सेलचं असल्यामुळे फर्दर ग्रोथ इज ऑल्सो अरेस्टेड. हा एक मोठा फायदा आहे. तर 3 प्रकारे हे पाणी काम करेल कॅन्सरमध्ये. हे 3 पॉईंट महत्त्वाचे आहे. ओके, तर मी आता काम करते. हां, तर माझा आता गेल्या 6 महिन्यांचा मला एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे तुमच्याशी. मी सांगितलं माझ्याकडे पाणी आहे, याचा असा असा उपयोग होतो. एक 2 ते 3 कॅन्सर पेशंट माझ्याकडे आले. सुरुवातीला पाणी घेतलं and one fine day my neighbor, she is a breast cancer patient, she comes to me and she says, नाही वाज झाला आता, मला नाही घ्यायचं. मला कळे ना काय प्रॉब्लेम. म्हटलं तुम्हाला काही प्रॉब्लेम होतोय का? नाही मला काही प्रॉब्लेम नाही, पण आमचे डॉक्टर म्हणाले की नका घेऊ. ओके, तर 2-3 पेशंटमध्ये मला हा अनुभव आला. त्यावरून मला काय वाटतंय ना आता की विचार केल्यावर की डॉक्टर लोकांना आता टार्गेट करते की आपण तिथे जाऊन मी असे आपल्या इथले कोल्हापूरचे की आणखी माझ्या ओळखीचे डॉक्टर्स पकडलेत. ते माझ्याकडे लिस्ट तयार आहे. आता मी त्याच्यावर वर्क करणार. आय विल मेक देम अंडरस्टँड हाऊ इट इज गोइंग टू हेल्प. म्हणजे टोटल हेल्थमध्ये नॉट ओनली द कॅन्सर, बाकी सगळे प्रॉब्लेम्स पण त्यांनी कंट्रोलमध्ये येतात. तर मी आधी डॉक्टरना एज्युकेट करेन. एज्युकेट म्हणजे ते माझ्यापेक्षाही वरच्या लेवलचे एज्युकेटेड आहेत, पण इन केस ऑफ कॅंगन वॉटर ओके त्याचं बऱ्यापैकी आता माहिती मला मिळालेली आहे. ओके, तर डॉक्टरना आपण आधी टार्गेट करून त्यांना एज्युकेट करूया, म्हणजे ते निदान पेशंटला सांगणार ते नका घेऊ नका असं तरी म्हणणार नाही आणि ते विल गो अँड बाय. मग ते एकदा ते कन्व्हिन्स. आणि आहे कोल्हापुरात काही डॉक्टर्स आहेत माझ्या माहितीत, ते स्वतः वापरतात पाणी आणि ते क्लिनिकमध्ये ठेवतात किंवा रिलेटिव्हजना देतात जास्त करून. ओके, सो डॉक्टर्स आर माय फर्स्ट टार्गेट. ओके, ही एक महत्त्वाची गोष्ट मला शेअर करायची होती. दुसरा एक महत्त्वाचा पॉईंट सर, मला खरं म्हणजे ह्या सिनियर लोकांशी आधी शेअर करायला आवडलं असतं, पण आधी माझ्या लक्षात नाही आलं. ते आज मला तो स्ट्राईक झाला पॉईंट, तो मी आता सगळ्यांच्या बरोबर तुमच्या अतिरथी महारथी आहात तुम्ही, पण मी शेअर करू इच्छिते. कदाचित हे ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड असेल, आय डोंट नो रिअली. तर टाटा हॉस्पिटलमध्ये काम केल्यानंतर मला तो अनुभव आला. तिथे कॅन्सर रजिस्ट्री म्हणून एक मोठं डिपार्टमेंट आहे. 1947 साली जेव्हा फाउंडेशन झालं हॉस्पिटलचं, तेव्हापासून फ्रॉम द डे 1 दे आर हॅव्हिंग ऑल द रेकॉर्ड. ओके, पेशंटचं नाव, पत्ता, तेव्हा काही फोन बिन नव्हते, जे काय असेल ते, त्याच्या रिपोर्टच्या कॉपीज, त्यानंतर काय ट्रीटमेंट दिली गेली, त्याचा रिस्पॉन्स काय होता ट्रीटमेंटला, आणि फॉलोअप सगळा. म्हणजे काही पेशंट सर्वाईव्ह झाले, काही गेले, त्यातून पूर्ण सगळा डेटा आहे. दॅट इज नोन ॲज कॅन्सर रजिस्ट्री. ओके, त्याचा फायदा काय होतो
की समजा एक 100 पेशंटचा जर ग्रुप आहे ब्रेस्ट कॅन्सर पेशंटचा, त्यांच्यामध्ये हे ड्रग दिलं, आधीचे रिपोर्ट असे होते, कारण ट्युमर साईज, lymph node metastasis, distal metastasis, there are many factors which affect the treatment. ओके, तर त्याप्रमाणे त्यांनी सगळा डेटा रेकॉर्ड करून ठेवला, त्यांचे रिपोर्ट्स फाईल करून ठेवले आणि नंतर मग ॲनालिसिस केल्यानंतर त्यांना काहीतरी कन्क्लुजन काढता आलं. तसं मी काय सजेस्ट करू इच्छिते की आपण हे केंगेन वॉटरची एक रजिस्ट्री तयार करूया. इट इज लिटल डिफिकल्ट, पण वी हॅव टू, ऑल ऑफ अस हॅव टू कम टुगेदर. आपण डेटा एकमेकांशी शेअर करूया. ओके, आणि मग त्यामध्ये साधी माहिती आहे ही की पेशंटचे रिपोर्ट्स कधी आला, डेट महत्त्वाची आहे, तुमच्याकडे कधी तो अप्रोच झाला, कुणाच्या थ्रू आला ते पण एक कॉलम ठेवा तुम्ही सगळेजण, आणि रिपोर्ट्स त्याचे बेसिक काय असतील ते, डायग्नोसिस, व्हॉट काइंड ऑफ प्रोटोकॉल इज ऑफर्ड, आणि तुम्ही काय काय त्यांना देतात ते त्यामध्ये लिहा. आणि नंतर मग फॉलोअप ठेवणं महत्त्वाचं आहे, कारण बरेचसे पेशंट कंटाळून पळून जातात. कोणाला पैशाचा प्रॉब्लेम असतो किंवा लांब आहे, मग अशी सर म्हणाले त्याप्रमाणे की लांब आहे मी कसा जाऊ वगैरे, असे काही काही असतात त्याला. म्हणजे ज्या लोकांना खरं वाटत नाही ना की ह्यानी बरं वाटेल, ते लोक असे काहीतरी लेम एक्सक्युजेस शोधतात आणि बंद करतात. तर तसं शक्यतो होऊ नये. तिथे आपण काय करायचं, फोन नंबर असतो, आता फोन करून विचारायचं का नाही बाबा आलात तुम्ही. आता माझ्याकडे 2 स्किनचे पेशंट्स आहेत, मी ते त्यांच्यावर कॉन्सन्ट्रेट करून सुरुवात केली पोलंडला जाण्यापूर्वी. एकाला सोरायसिस आहे सिव्हिअर, आणि दुसऱ्या पेशंटला एक्झिमा आहे. म्हणजे तिला, माझी मैत्रीण चालायला सुद्धा येत नाही, इतका तिला मेजर प्रॉब्लेम आहे. मी तिला डेमोला बोलावलं, लोहार सरांनी घरी आमच्या डेमो दिलं. शिवाय टोटली कन्व्हिन्स, पाणी घ्यायला सुरुवात केली. 8 दिवस झाले, मग घरी काहीतरी अडचण आली, बंद झालं याचं. दुसरे होते ते पण म्हणे मी आता टूरवर गेलो. मग असं डिस्कंटिन्यू होतं काय. आणि स्किनमध्ये काय आहे प्रॉब्लेम की ही खूप किचकट आजार आहे हा, आणि लवकर बरा होत नाही तो. मी स्वतः सफर झाले, सोरायसिस होतं मला 30 वर्ष, त्यामुळे मला माहिती आहे की ते लगेच क्युअर होत नाही. पण हे लोक मग त्यांना आपल्याला सांगायला पाहिजे की नाही तुम्ही या. मग त्यांना आपण काय करू शकतो, टेस्टिमोनियल दाखवू शकतो, फोटो बिफोर आणि आफ्टर फोटो दाखवा, मेक देम अंडरस्टँड की दे हॅव टू कंटिन्यू विथ द ट्रीटमेंट. आणि साधी सोपी ट्रीटमेंट आहे. आता हे होलिस्टिक अप्रोच जो मी म्हणते ना की बाबा काहीही न सांगता असं ते आपण एक पाणी प्यायलं की त्याचा उपयोग होतो. होलिस्टिक हा शब्द मी घेतला बाबा रामदेवांच्याकडून. मी ते प्राणायाम आणि योगासनं करून सोरायसिस क्युअर केलं होतं. तर ते म्हणायचं होलिस्टिक अप्रोच म्हणजे काय, तर योगा आणि प्राणायाम तुम्ही करा रेग्युलरली, तुमच्या बॉडीमधल्या सगळे जे काही डिफॉर्मिटीज किंवा काय जे प्रॉब्लेम्स असतील ते सगळे सॉल्व्ह होतील. आता तो पण होलिस्टिक अप्रोच आहे, हा पण होलिस्टिक अप्रोच आहे. ह्यामध्ये फरक काय आहे, जस्ट रिप्लेस द वॉटर. इट इज व्हेरी व्हेरी सिम्पल. मग लोक योगा करायला वेळ नाही, प्राणायामाला वेळ नाही, तसं आपण ह्यात काहीच म्हणू शकत नाही आहे. आता कॅन्सर पेशंटविषयी अजून एक मला सांगायचं की आपलं ते फन हॉटेलला हे होतं ना, इव्हेंट होता, तिथे माझा एक क्लासमेट आला. एक क्युरिओसिटी, बाबा ही शुभदा काय जाऊन तिथे बोलते बघूया म्हणून तो आला होता. त्याला ते आवडलं आणि गेला, तो विसरून गेला. पुढच्या आठवड्यामध्ये त्याच्या मिसेसला CA लंग स्टेज 4 कॅन्सर डिटेक्ट झाला. तिथं बोन पूर्ण, म्हणजे मी पेटस्कॅन रिपोर्ट बघितले, फ्रॉम ब्रेन टू बॉटम, बोथ द लंग्स, लिव्हर, किडनी, युटेरस, इकडे तिकडे सगळीकडे गाठी, लिम्फ नोड. म्हणजे शी वॉज टोटली ऑक्युपाईड बाय मॅलिग्नन्सी. आणि मग त्याच्या पायाखालची वाळू सरकली. मी सर तुमच्याकडे घेऊन आले होते त्यांना, त्यांचा फोन आला मला रात्री, मला ताबडतोब मशीन घ्यायचं, कारण त्यांनी ते ऐकलं होतं फन हॉटेलमध्ये. ठीक आहे म्हटलं, मी घेऊन गेले, ऑर्डर दिली, मशीन आलं घरी. पण डॉक्टरांनी सांगितलं की आम्ही रिस्क घेणार नाही, तुम्ही तुमच्या रिस्कवर घ्या. आणि तो घे ना पाणी. मग मला प्रॉब्लेम झाला. मग मी आणि म्हणाला की तू सांगितलं म्हणून मी घेतलं, पण मी वापरू शकत नाही आहे. मग मला जरा ते गिल्टी वाटायला लागलं. मग मी सुधीर सरांना फोन केला, लोहार सरांना, वरून सगळ्यांशी मी कॉन्टॅक्टमध्ये होते. आणि म्हटलं की निलेशला पण केलं होतं तेव्हा. मी म्हटलं असं पेशंट तयार नाही आहे ना, कसं कन्व्हिन्स करायचं. ओके, राहुल सरांची पण मला खूप मदत होते, राहुल पाटील, त्यांचा पण मला उल्लेख केला पाहिजे. व्हेरी नॉलेजेबल पर्सन, त्यांचं रिडिंग आणि अफाट आहे. खूप मला त्यांच्याकडून इनपुट्स मिळतात. तर मला मग तेव्हा सरांनी, तर सर मला सरांनी, सुधीर सरांनी, लोहार सरांनी सांगितलं ठीक आहे तुम्ही इन्सिस्ट करू नका, कारण स्टेज 4 डिसीज आहे. जर उद्या आपण इन्सिस्ट केलं आणि पाणी प्या म्हणून मागे लागलो, आणि डिसीजमुळे, डिसीज ॲडव्हान्स आहे, त्यामुळे जर काही प्रॉब्लेम झाला तर इट विल कम टू मी. तू म्हणालीस, कारण ब्लेम करायला लोक ॲगनीमध्ये असतात, डिप्रेशनमध्ये असतात, ब्लेम करतात. तर ती रिस्क मला घ्यायची नव्हती. सरांनी मला सल्ला दिला की तुम्ही सांगा पाणी कुठलं तरी पिणारच आहे ना, मग तुम्ही निदान 7 pH वॉटर द्या. सुधीर सर आणि लोहार सर दोघांनी सांगितलं, मला चांगलं आठवते.
मग मी त्याप्रमाणे सल्ला दिला. आज काय ते 7 pHच पाणी पितात. 2 दिवसापूर्वी भेटले होते, ते म्हणाले मी 9.5 पित नाही. मी म्हटलं ती तू वापर, कारण तो माझा मित्र आहे, त्याला हार्टचा प्रॉब्लेम आहे. म्हटलं तुझा प्रॉब्लेम क्युअर होईल, पण नाही, असं सगळं आहे. तर फायनली मला एक गोष्ट सांगायची आहे टू कन्क्ल्यूड. आपण हुंचा व्हॅली आणि त्या गंगोत्री आणि ह्याची चित्र आपण बघतो, सर दाखवतात तेव्हा व्हिडिओमध्ये. तर आपल्याला तेवढ्या लांब जायची गरज नाही आहे, कारण गंगा आली रे अंगणी 12 महिने 13 काळ असं गाणं आहे ते. संथ वाहते कृष्णामाई पिक्चरमधलं गाणं आहे ते, मला नेहमी आठवतं. ओके, सो थँक्स टू कंगन वॉटर, थँक्स टू ऑल द लीडर्स आणि द ऑडियन्स टू गिव्ह मी दिस टाइम. थँक्यू व्हेरी मच.